मंत्री महोदय म्हणतात की बोरी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी महिलेची डिलिव्हरी जर झाली तर ती बोरीच्याच ग्रामपंचायतमुळे झाली, अशा प्रकारचं बेताल वक्तव्य पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेले. गेल्या 15 दिवसापासून आपला परभणी जिल्हा खूप चर्चेत या ठिकाणी आलाय. मला सगळ्या जनतेला सांगायचं की आपल्या परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री यांचा स्वतःचा नाकर्तेपणा व यांचे सगळे काळे धंदे हे सगळे कुठंतरी लोकांचा विषय डायव्हर्ट व्हावा, लोकांचं लक्ष त्याच्याकडे जाऊ नये म्हणून कालपासून भांबळे कुटुंबाची बदनामी करण्याचं काम या पालकमंत्री महोदयांनी केलेलं आहे. बोरी या ठिकाणी घरकुलचे लाभार्थी ग्रामसेवकनं का जमा नाही केले, 1400 लाभार्थीपैकी फक्त 9 लाभार्थी या ठिकाणी का आले, त्याचा राग म्हणून एक चांगला कर्तव्यदक्ष ग्रामसेवक ज्याला अनेक विविध पुरस्कार त्या ठिकाणी भेटले, त्या ग्रामसेवकला भर सभेमध्ये अर्वच्च भाषेमध्ये मंत्री महोदयांनी शिवीगाळ केली. त्याचा निषेध संपूर्ण राज्यातल्या ग्रामसेवक लोकांनी त्या ठिकाणी केला. आमच्या महिलांसाठी अतिशय अशोभनीय प्रकरण त्या ठिकाणी झाले. मंत्री महोदय म्हणतात की बोरी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी महिलेची डिलिव्हरी जर झाली तर ती बोरीच्याच ग्रामपंचायतमुळे झाली, अशा प्रकारचं बेताल वक्तव्य पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेले. की आज माझ्या कुटुंबावरती जे आरोप केले, माझ्या पुतण्यावरती त्या ठिकाणी आरोप केले, कुठं त्याच्या नावावर कुठेतरी फेक अकाउंट त्या ठिकाणी परस्पर सुरू करण्यात आलं. आणि हेच कारण एवढंच आहे की यांचे काळे गोरे हे जे धंदे त्यांनी सुरू केलेत हे विषय कुठेतरी डायव्हर्ट व्हावा म्हणून हे कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. आणि मला एवढंच सांगायचं, कालचं जे प्रकरण झालं त्याच्यात मी स्वतः पोलीस एसपींना फोन केला, त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चौकशी करा मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलेले. आणि ते दूध का दूध पाणी का पाणी आता होईल ना, त्या नेमकं काय प्रकरण खरं आहे का खोटं येतं. म्हणून आम्ही काही घाबरणारे कार्यकर्ते नाहीत हे समजून घ्या.